भावधरी तया तारील पाशान दुर्जना सज्जन काय करी करिता नो हे नीट स्वानाचे हे पूस अपरापरीस काय करी निंबाची झाडा साखरेचे आळे बीज तैसे फळे येते तया करिता नो हे नीट स्वानाचे हे पूस अपरापरीस काय करी तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ कठीण हा खळणी करिता नो हे नीट स्वानाचे हे पूस अपरापरीस काय करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तुमचे माझे नव्हे तर जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आणि यांचा चार चरणाचा आपल्या अंतःकरणातला भाव कसा जागृत होईल त्याचं मूर्तिमंत उदाहरण देणारा हा अभंग आहे. आणि या कार्याचं कारण कारणाशिवाय काही कार्य घडत नाही. आपणा सर्वांना श्रुत आहे पण माझं इथं उभा राहिल्यानंतर कर्तव्य आहे. त्याचा थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा वर्ष 29 अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आज चौथ्या दिवसाची बरोबर ना चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य पामाराकडे आली हे माझं मी परम भाग्य समजतो. कारण इथं उभा राहण्याची लायकी अजिबात नव्हती. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी या न्यायाप्रमाणे तुमच्या संत मंडळींची तुम्हा देव मंडळींची सेवा करण्याची संधी मला या सप्ताह कमिटीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळीनं उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे, आभारी आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अगदी सावध पद्धतीनं बसा, कारण आपल्याकडे फक्त 1 तास आणि 10 मिनिटं उरलेली आहेत. कारण आपले 50 मिनिटं संपून गेले. कारण आज 6:15ला चालू झालं बरं का, आणि अर्धा तास याच्यात गेला म्हणजे आपले 50 मिनिटं गेले. तरी पण कितीही लेट गाडी निघली, आता महाराजांनी सांगितलं त्या महाराजांनी सांगितलं मी पण तेच सांगतो, अगदी वेळेवर पोहोचणार यात काही संशय नाही, यात काही शंका नाही. पण माझ्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, माझे सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, माझे गुरुवर्य ऋषालीताई गायकवाड यांच्या कृपा आशीर्वादानं अगदी माझ्या मनचा एकही शब्द न वापरता माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा जो मार्ग आहे तो मार्ग तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार. कारण यात काही संशय नाही. विठ्ठल विठ्ठल भावधरी तया तारील पाशान दुर्जना सज्जन काय करी करिता नो हे नीट स्वानाचे हे पूस खापरापरीस काय करी. ऐकायला जरा नवीन आहे बरं का, नवीन आहे. मला पण वाटलं होतं दुसरा घ्यावा, पण काय करू येत उभं राहिलो तेच आठवलं, नाही तर दुसरा घ्यायचा होता. पण असं वाटलं, मी मुक्ताला 2-3 वेळा विचारलं, म्हणलं मुक्ता कोणता अभंग घेऊ. तिनं मला 4-5 सांगितले आणि मी वेगळाच घेतला. कारण काय होतं, ही शक्ती आहे ना, ही शक्ती वेगळी असते. इथं जे म्हणजे इथं काही पाठ नाही, पाठांतर नाही, काही ठरवून नाही आणि तेवढंच बोलायचं असा तर अजिबात नियम नसतो इथं. कारण इथं उभा राहिल्यानंतर तो साधूची बुद्धी देईल, तो साधूची आपल्याकडून मुखातून वधवून घेईल ते इथं बोललं जातं. कारण साधूच्या संगतीशिवाय किंवा साधूच्या अंकित झाल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. आणि या नियमाप्रमाणे थोडासा नवीन घेतला पण बरोबर जाणून घ्या. भाऊंचा पाठ आहे बरं का, आणि थोडं मागं पुढं काही नाही.
तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात, भाव धरी तया तारील पाषाण. महाराजांनी सुंदर उदाहरण दिलं पहिल्याच दिवशी रामचंद्र आणि हनुमंतरायांचं. जर भाव धरून दगड तरतात तर आपण तरणार नाही का? तरले तरती नाही भरवसा, पण त्याच्यासाठी आटे. अरे नामधारकाचा ठसा. ज्यानं नाम घेतलं त्या भगवंताचं तरल्याशिवाय राहणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखियला किंवा ऐकियला. पण उगच काहीतरी घेतो आणि म्हणतो मी नाम घेतो, तो वायला गेल्याशिवाय किंवा तो पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही, यात काही संशय नाही. तेव्हा नाम घ्यायचंय, भगवंताचं नाम घ्यायचंय, पण ते कसं घ्यायचंय तर ते म्हणतात भावधरी तया. कसं घ्यायचंय? भावाला ते घ्यायचंय. भावधरी तया तारील पाषाण. आणि मग काय? दुर्जना सज्जन काय करी. दुर्जनाला कितीही गोष्ट सांगितली, सज्जन माणसाचा प्रयत्न असतो, सज्जन माणसाचा प्रत्येक प्रयत्न असतो. निमशे सर बरोबर ना? सज्जनाचा एकच प्रयत्न असतो का हा बुडतोय, हा बुडतोय, याला कधीतरी वर काढारे, याला कधीतरी वर काढारे. तो दोन शब्द, दोन गोष्टी हिताच्या सांगत असतो, पण तो काय वर येण्याच्या मार्गावर राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. आणि त्याच्यासाठी पुढं 4 उदाहरणं दिली. हे पटण्यासाठी, भाव तुमचा जागृत होण्यासाठी 4 प्रकारचे उदाहरण दिले. पहिलं उदाहरण दिलंय कुत्र. करिता नोहे नीट. स्वान म्हणजे काय? कुत्र. आणि त्या कुत्र्याचं शेपूट, त्या शेपटाचं इथे एक दृष्टांत दिला. पुढे एक उदाहरण दिलंय, करिता नोहे नीट स्वानाचे हे पूस. आणि खापर आणि परीस हे दुसरं उदाहरण दिलंय. परीसाचं काम काय आहे हो? खापराचं सोनं करणं का लोखंडाचं सोनं करणं? मग परीस कितीही आपण त्या खापराला लावला किंवा चोळला किंवा त्याच्यात बुडून जरी ठेवला, त्याचं सोनं होईल का? होऊ शकत नाही. तसं भावाविना देव कळू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हे 2 उदाहरणं सांगितले. तिसरं उदाहरण सांगितलं, अरे लिंबाची या झाडा साखरेचे आळे. किती ट्रक पोते त्या लिंबाच्या झाडाला खोडाला टाकल्यानंतर त्याला फळं गोड येतील का? अन्न येतील का? अरे लिंबाची या झाडा साखरेचे आळे, अरे बीज तैसे फळे घेतील तया. तसा हा कसा आहे? भक्ती जर करीत नाही, जो नामस्मरण करीत नाही, तो काय होईल? तुका म्हणे वज्र. वज्र कळलं का? वज्र बाहू होता ना? कोण? दुर्योधन होता ना वज्र बाहू. अरे तो सुद्धा भंगला. भक्ती पुढे भंगला का नाही? देवानं कृष्णानं केलं का नाही? लीला केली का नाही? जिथं मारायचं होतं ती जागा वज्र झाली का त्याची? तो सुद्धा फोडला का नाही? पण भगवंताच्या बाबतीत किंवा नामधारकाच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आग्रहानं आपल्याला सांगतात काय? भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ. पण हा कठीण खळ असा आहे ना, याला काही सांगा, याला काही सांगा. आपल्यात एक म्हणे, अख्खं रामायण ऐकलं, अख्खं रामायण ऐकलं आणि तरी तो काय म्हणतो? मग आता याच्या पुढे काय करायचं? डोकं फोडायचं का? काय करायचं याच्या पुढे? डोकं फोडून घ्यायचं का फाशी घ्यायची? असा हा कठीण काळ आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? करितानो हे नीट स्वानाचे हे पूस खापरा परीस काय करी. याच्यासाठी एकच करा, भावधरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि 1 तासामध्ये जेवढं या अभंगावर बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करू. पण एकदा या कीर्तन रूपी सेवे करता त्या पांडुरंगाला एका पाचारण करूया. पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. इथे सद्गुरुराया तुमचे पाय दोन्ही, इथे सद्गुरुराया तुमचे पाय दोन्ही. ज्याला वाटतंय